झी 24 तासच्या टू द पॉइंटमध्ये नितेश राणेंनी निलेश राणेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही बंधूंमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण मागील काही दिवसांपासून निलेश राणे आपल्या धाकटे बंधू नितेश राणेंना ट्विटरवरूनच सल्ला देत होते. त्यासंबंधी विचारलं असता नितेश राणेंनी निलेश राणेंसंदर्भात एक सूचक विधान केलंय. पाहुयात त्यांनी काय म्हटलेलं आहे. मोठ्या बंधूंचं मार्गदर्शन घेतात कारण ते ट्विटरवरच मार्गदर्शन करतात. हा, पण आता माझी तीच अपेक्षा आहे मोठ्या बंधूंनी कधीतरी ट्विटरवर मार्गदर्शन न करता वैयक्तिक मार्गदर्शन सुरू केलं तर मलाही त्याचा थेट फायदा होईल. का बरं? पण ते असं म्हणजे आम्हाला गमतीशीर वाटलं ते ट्विटरवरती तुम्ही घरात बोलण्याच्या ट्विटरवरती का बोलतात भावाशी? सगळं आधुनिक जग झालेलं आहे. आधुनिक जग झाला असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर कदाचित जास्त वाढलेला आहे आणि घरात बोलण्यापेक्षा ट्विटरवर बोलू अशाही काही प्रथा नवीन चालू झाली असेल. पण मग काय नाही, त्याचा बाहेर कदाचित चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो की काय दोघांमध्ये काय वेगळं काय. तुम्हाला एक बंधू एकत्र येत असताना तुम्हाला गोड बातमी दिली तर दुसरी बाजू पण आम्ही लोकांनी सांभाळली पाहिजे ना. म्हणजे ते एकत्र आले मग समझदारों को इशारा काफी आहे. नाही असं काय आहे का? ते तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलेल्या गेल्या काही दिवसात राणे बंधूंमध्ये ट्विटर वॉर सुरू असल्याचा प्रश्न टू द पॉइंटमध्ये विचारण्यात आलेला होता. त्यावर नितेश राणेंनी हे सूचक वक्तव्य केलेलं आहे. मोठ्या बंधूंचं मार्गदर्शन घेतात कारण ते ट्विटरवरच मार्गदर्शन करतात. हा, पण आता माझी तीच अपेक्षा आहे मोठ्या बंधूंनी कधीतरी ट्विटरवर मार्गदर्शन न करता वैयक्तिक मार्गदर्शन सुरू केलं तर मलाही त्याचा थेट फायदा होईल. का बरं? पण ते असं म्हणजे आम्हाला गमतीशीर वाटलं ते ट्विटरवरती तुम्ही घरात बोलण्याच्या ट्विटरवरती का बोलतात भावाशी? सगळं आधुनिक जग झालेलं आहे. आधुनिक जग झाला असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर कदाचित जास्त वाढलेला आहे आणि घरात बोलण्यापेक्षा ट्विटरवर बोलू अशाही काही प्रथा नवीन चालू झाली असेल. पण मग काय नाही, त्याचा बाहेर कदाचित चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो की काय दोघांमध्ये काय वेगळं काय. तुम्हाला एक बंधू एकत्र येत असताना तुम्हाला गोड बातमी दिली तर दुसरी बाजू पण आम्ही लोकांनी सांभाळली पाहिजे ना. म्हणजे ते एकत्र आले मग समझदारों को इशारा काफी आहे. नाही असं काय आहे का? ते तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे.